ज्या ठाकरेंना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केलात, ज्या पक्षाचे तुम्ही काय म्हणला, तुमचा एक आमदार म्हणला शिवसेनेचे काय उद्धव साहेबाचे 20 आमदार, राजसाहेबाचे 0 आमदार, दोघं एक होऊन आम्हाला काय फरक पडत नाही, आमचे 235 आहेत. तो 1.5 फुटा सुद्धा बोलला होता मध्यंतरी. त्या 1.5 फुट्याला सांगतो, अरे 1.5 फुट्या, तुझे 235 आमदार असूनही हिंदी सक्तीचा निर्णय तुम्हाला मागे घ्यावा लागला. आमचे 20 आमदार असूनही आमचे 20 आमदार वाघासारखे आहेत. राजसाहेबाचे एक सुद्धा आमदार नाही, तरी सुद्धा तुम्ही ठाकरे नावाला एवढं घाबरलात. ठाकरे नावाला घाबरून तुम्ही तुमचा निर्णय रद्द केलात. म्हणून ठाकरे या नावाला घाबरून तुमची पाटती आहे, हे लक्षात घ्या. ज्या ठाकरेच्या जीवावर तुम्ही मोठे झालात ना, हे जे का राजकारणी दिसतात आपल्याला, मंत्री संत्री लोक, हे सगळे ठाकरेच्या जीवावर मोठे झालेली अवलाद आहे. या मंत्रिमंडळातील अर्ध मंत्रिमंडळ हे ठाकरेच्या जीवावर वाढलेलं आहे. ठाकरेपासून निर्माण झालेली ही लोक आहेत आणि आज ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने, शिवसैनिकाने, मनसैनिकाने, खास करून मराठी माणसाने एकत्र येऊन, रस्त्यावर येऊन या सरकारला दाखवलं की होय, आम्ही दिल्ली समोर कधी झुकणार नाही, आम्ही ठाकरेच्या बाजूने भक्कम उभा आहोत, हे दाखवून दिले. म्हणून आमदार खासदारावर कधी ताकद नसते कुठल्या पक्षाची. पक्षाची ताकद ही ते संघटनेवर असते आणि त्या संघटनेमध्ये काम करणारे जे पदाधिकारी असतात, अगर कार्यकर्ता असतात, त्या कार्यकर्त्यावर त्यांचा पक्ष अवलंबून असतो. जशी आमची शिवसेना ही तळागाळातील शिवसैनिकावर अवलंबून आहे, कुठल्या आमदार खासदारावर अवलंबून नाही. तळागाळातील सामान्य शिवसैनिकावर ही शिवसेना टिकून आहे. म्हणून तर आज भारतीय जनता पार्टी सारखा देशातला, जगातला नंबर 1 असलेला पक्ष शिवसेनेला घाबरतो. का तर त्या शिवसेनेचे जे शिवसैनिक आहेत, शिवसेनेमधील ते शिवसैनिक आक्रमक वाघासारखे आहेत, म्हणून तर यांना घाबरावं लागतंय.